मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही असा इशारा आता मनोज जरांगे यांनी दिला। सरकार कुणाचंही आलं तरी आम्हाला काही देणं घेणं नाही, पुन्हा एकदा छाताडावर बसणार तसंच आमरण उपोषण करणार असंही जरांगेंनी म्हटलंय। इतकंच नाही तर मराठ्यांशिवाय सरकार स्थापन करताच आलं नसतं असं वक्तव्य देखील जरांगे पाटलांनी केलंय। तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले। मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो। मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात। त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय। मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच। आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता, म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही। फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं। पुन्हा मराठी उभा ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला। आम्हाला काही शिकवायची गरज नाही। सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं। आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी। बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल, कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच। एवढा दम आहे आमच्या मराठ्यात। सामूहिक आमरण उपोषण बसणारे, तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची।